फ्रेंड्स, सीमाज लाईफमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आणि इकडे आता राज्य चाललेला आहे अभ्यास. आणि आपल्या यूट्यूबला खूप असे चॅनल्स आहेत आणि खूप एज्युकेशनल असे व्हिडिओ आहेत की जे खूप छान समजावून सांगतात. म्हणजे शाळा आणि ट्युशन वगैरे आहेच, पण तरी थोडंसं अजून वरून त्याला जर काही वाटलं तर बरेच चॅनल सबस्क्राईब करून ठेवलेत त्याने आणि तो त्यातनंच अभ्यास पण करत असतो. तर आता फायनल बोर्ड एक्झाम येईपर्यंत तो घरीच असणार आहे आणि चालला आहे त्याचा अभ्यास. तर बघूया आता. आणि इकडे माझं काम आता सुरू झालेलं आहे. तर चला म्हटलं आजचा ब्लाऊज मग मस्त दुपारपासून शूट करूया, कारण आता सगळी कामं वगैरे आवरून झालेली आहे. जेवण पण आटोपलं आहे दुपारचं आणि आता मला जायचं आहे बाहेर. तर बाहेर यासाठी की थोडंसं काम होतं आणि एक 2-3 म्हणजे कामं आहेत, पण गव्हर्नमेंट ऑफिसला वगैरे पण जायचं आहे. तर तिकडून ते येणार आहेत ऑफिसवरून आणि ते म्हटले की एवढ्या लांब पुन्हा मी घरी येऊ आणि मग तुला घेऊ आणि मग जाऊ. तर खूप सारं ते म्हणजे दगदग होऊन जाते यायला, कारण ऑफिस पण लांब आहे त्यांचं 3-4 किलोमीटर असल्यामुळे. मग ते काय म्हटले की तूच तिकडे ओला उबर वगैरे बुक करून. म्हटलं ठीक आहे मग चालेल. तर इकडे आता आज ना स्पेशल डे आहे, ते तुम्हाला सांगायचं राहिलंच, आता बाकीचंच बळबळ करत बसले. तर आज आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस, म्हणजेच आमची ॲनिव्हर्सरी आहे. आणि आता तुम्ही मला सांगायचं आणि किती वर्ष झाले असतील आमच्या लग्नाला, कारण आता ब्लॉग जर तुम्ही कंटिन्यू म्हणजे पहिल्यापासून बघत असणार तर माझी फॅमिली आणि सगळंच तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे मग तुम्ही सांगू शकतात कमेंट्समध्ये की किती वर्ष झाले असतील. तर इकडे आता आवरते मी. आता ना जरा उन्हाळ्याचं पण म्हणजे असं वाटायला लागलं, थोडा त्रास व्हायला लागला. दुपारच्या वेळी थोडंसं गरम होतं, तर या म्हणजे इकडे असं एवढं गरम होत नाही. पण तरी आता मग थोडंसं मी माझं समर कलेक्शन काढलेलं आहे वरती आणि मग तेच मी आता यूज करत असते डेली. आणि थोडंसं कसं उन्हाळ्यात सैलसर वगैरे कपडेच बरे वाटतात अंगावर, म्हणून म्हटलं चला. आणि आता इकडे ना आवरून घ्यायचं आहे मला आणि मग जायचं आहे. तर म्हटलं चला आता ना दुपारच्या वेळी थोडं गरम पण होतं आहे, तर कॉटनची वगैरे साडी घालूया म्हटलं, कारण थोडंसं तिकडे म्हणजे गव्हर्मेंट ऑफिसला वगैरे पण जायचं आहे आणि जरा डिसेंट वाटेल म्हटलं, म्हणून मग मी साडी वगैरेच घालायचं आज पसंत केलं. आणि चला साडी आपण कधीतरीच घालतो म्हटलं, तर आज परत पुन्हा एकदा घालूया. आणि काढली बाई एकदाची साडी आणि कॉटनची साडी आहे. आता बरेच वर्ष झाली घेतलेली आहे ती, पण जास्त काही वापरणं होत नाही म्हणून मग साड्याही खराब होत नाही. तर आधनंमधनं मी घालत असते तिला आणि उन्हाळ्यात बरं पडतं. तर म्हटलं चला आता ही साडी मी वेअर करणार आहे, तर बघूया आता तुम्हाला दाखवते घातल्यावर कशी दिसते ते. तर या साडीवरचा जो ब्लाऊज आहे ना, तर तो असा लाँग स्लीवचा आहे, त्यामुळे मग तो काही मी घातला नाही. आणि त्याच्यावर दुसरा एक ब्लाऊज आहे तो परफेक्ट बसतो अगदी, तर त्यामुळे मग तो घातला मी. आणि तो छान त्याच्यावर परफेक्ट अगदी मॅच होतो म्हणजे काठांवर वगैरे. त्यामुळे म्हटलं चला हा घालूया, कारण आता उन्हाळ्याचं फार गरम होतं आणि त्यामुळे नकोसं वाटतं ते लाँग स्लीव्ज वगैरे. आणि इकडे आता आवरून घेते मी आणि आवरून झाल्यानंतर मग निघूया. तर तिकडे काही जास्त काम नव्हतं आपल्याला, अगदी म्हणजे 1-1.5 तासाचं काम होतं. तर बघूया गेल्यानंतर काय होतं ते. तर मी ना जाताना उबर वगैरे बुक केली होती आणि इतकं सोयीस्कर पडतं ना ते, अगदी आपल्या गेटच्या जवळ येऊन उभी राहते उबर. आपल्याला चालून जायची गरज नाही आहे, म्हणजे रिक्षा स्टॉप वगैरे पर्यंत जाण्याची गरज नाही. हे खूप छान असं सोय आपल्यासाठी झालेली लेडीजला वगैरे, आणि छान असं ट्रॅक वगैरे होत असं, त्यामुळे बरं पडतं आपल्याला. तर चला या सुखसुविधांची जास्त आपल्याला सवय झालेली आहे आता. आणि गाडीवर वगैरे पण गेले असते, पण इतकं ऊन होतं ते हे म्हटले की तू ना उबर किंवा ओलानेच ये, गाडीने वगैरे काही जाऊ नको, येऊ नको म्हटले. तर म्हटलं ठीक आहे. आणि इकडे हा रिक्षावाला कंटिन्यू मोबाईलवर बोलत होता, म्हणजे मला ज्याने जिथून घेतलं आणि चोळेपर्यंत त्याचा कंटिन्यू कॉल चालू होता. तर शक्यतो टाळायला पाहिजे मोबाईलवर वगैरे बोलणं ड्रायव्हिंग करताना खास करून. आणि किंवा मग उचला आणि सांगा की मी थांबल्यावर करेन कॉल वगैरे, पण काही नाही, हे लोक अजिबात टाळत नाही आणि चाललेलं असतं त्यांचं. आणि त्यामुळे असे प्रकार पण होतात, मग म्हणजे काही घडू शकतं ड्रायव्हिंग करताना. सो चला आपलं काम झालेलं आहे. तिकडे काही आपण शूट वगैरे केलेलं नाही आहे, कारण कसं आहे गव्हर्मेंट ऑफिस वगैरे असतात त्या ठिकाणी नाही चालत, किंवा मलाही ते बरं वाटत नाही की सगळ्याच गोष्टी आपण सोशल मीडियावर टाकल्या पाहिजे. एक लिमिटेशन्स असतात. सो त्यामुळे. आणि आली आता घरी आणि चला म्हटलं आता बघूया. मुलांचं चाललं होतं की आजचं काय प्लॅनिंग आहे. तर प्लॅनिंग वगैरे तर काय, पूर्वी आमचं असं असायचं ना, म्हणजे मुलं ज्यावेळेस लहान होती त्यावेळेची गोष्ट सांगते आहे की त्यावेळेस ना आमचं घरीच असं असायचं, म्हणजे ॲनिव्हर्सरी वगैरे असं काही कौतुक नसायचं आमचं. घरीच आपलं वरण भात शिरा करायचा आणि छान मस्त घरीच एन्जॉय करायचं. केक मिळाला तर कापायचा, नाही आणला तर काहीही हरकत नाही, काही रुसून फुगून बसायचं नाही, आपलं चालू द्यायचं रोजचं रुटीन. आणि असं असायचं. पण आता कसं आहे ना, मुलांच्या पद्धतीने घ्यावं लागतं. मुलं मोठी झालेली आहे, त्यांचे वेगळे प्लॅनिंग असतात, त्यांच्या वेगळ्या गोष्टी असतात, त्या ऐकून घ्याव्या लागतात. ते म्हणतात असं कसलं ॲनिव्हर्सरी, आपण बाहेर जाऊया नाही तर केक वगैरे कट करूया. तर म्हटलं बाहेर जाऊया, केक वगैरे नको, कारण मग आता राजची एक्झाम पण आहे. आणि काय होतं ना की त्याला थोडा टॉन्सिलचा प्रॉब्लेम आहे. मग तो केक वगैरे जर खाण्यात आला त्याचा, तर आता म्हणजे 8-10 दिवसातच त्याचा पेपर आहे बोर्ड एक्झाम, त्यामुळे म्हटलं नको आणि उगाच
तू ऐकणार नाहीस, खाशील आणि त्यामुळे घसा वगैरे खराब झाला आणि तुझी तब्येत खराब झाली तर पेपरला प्रॉब्लेम येईल, म्हणून मग ते टाळलं मी. म्हटलं ठीक आहे बाहेर वगैरे जाऊया म्हटलं. आणि मग आवरलं वगैरे आम्ही सगळ्यांनी आणि काही नाही असं ज्वेलरी वगैरे थोडीशी मी घातली, जरा वेगळं दिसायला पाहिजे म्हणून. नाहीतर माझे छोटेच कानातले असतात नेहमी सोन्याचे, मग आता मी जरा वेगळं दिसावं म्हणून मग घातले कानातले, लाँग माळ घातली आहे. आणि मस्त तयारी वगैरे झाली आमच्या सगळ्यांची आणि आता हे पण आलेले आहेत घरी आणि निघालो. तर या ठिकाणी छान असं रेस्टॉरंट आहे मजाली म्हणून, तर खूप सुंदर असं जेवण मिळतं, म्हणजे चविष्ट जेवण मिळतं. तर आधी पण आम्ही 1-2दा जाऊन आलो आहे, त्यामुळे मग ते म्हटले की आपण तिकडेच जाऊया आणि छान अरेंजमेंट आणि सर्विस पण खूप सुंदर आहे तिथली. त्यामुळे मग निघालो आता आणि लवकरच पोचू आपण, खूप काही जास्त लांब नाही आहे. तर हे नाईटचं आमचं इकडचं नाशिक बघू शकताय तुम्ही, रात्रीच्या वेळी खूप छान सुंदर दिसतं. कढी समोसा बघितला का? इकडे कढी समोसा पण फार फेमस आहे बरं का आणि खूप छान लागतो. तर इकडे आता आपण पोहोचलेलो आहोत आणि आलो आहे रेस्टॉरंटमध्ये. या ठिकाणी आता पोहोचलेलो आहोत आणि असा मंद प्रकाश करून ठेवलेला आहे, लाईट बिल जास्त नको यायला म्हणून. पण त्यांचं म्हणणं असतं की मंद प्रकाशात जेवण छान जातं आणि खूप छान व्ह्यू होता, कारण आम्ही टेरेसवर होतो वरच्या बाजूला. आणि इकडे आता मुलांचं चाललं होतं ऑर्डर वगैरे देणं, तर मेनू कार्ड वगैरे बघत होते ते. आणि ते काही जास्त नॉनव्हेज वगैरे खात नाही मुलं माझी, पण मग म्हटलं बघूया आता काय मागवता आहे. तर स्टार्टरला त्यांनी नागली पापड मागवला. तर म्हटलं असे किती नागली पापड मी घरी तळून दिले असते तुम्हाला. ते म्हटले यार मम्मा बाहेरचं वेगळं असतं ना. तर म्हटलं त्यावर काय शेव कांदा टोमॅटो टाकला आहे आपला, पण नाही. तिकडे आता हे कॉकटेल मागवलं, शेप तर बघा त्या चिमणीचा आणि स्ट्रॉ कुठल्या बाजूला आहे तुम्ही बघू शकताय. तर कसं आहे ना, मुलांना थोडंसं एन्जॉय, पण मी त्यांची मजा उडवत असते आणि त्यांनाही ते आवडतं. त्यानंतर आम्ही इकडे प्रॉन्स मागवले. प्रॉन्स अगदी अप्रतिम होते, मस्त शिजलेले होते, अगदी असे रबरासारखे वगैरे नव्हते आणि टेस्ट खूप छान आहे इथली. त्यानंतर इकडे हे क्रॅबचं सूप मागवलं होतं, तर ते पण आम्ही मग दोघांनी मस्त फिनिश केलं. भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतं. आणि मुलं राजने घेतलं होतं म्हणजे, पण दीदी काही माझी घेत नाही. त्यानंतर याच्यामध्ये काय काय टाकून टाकून बनवलं होतं हे टाकोज, ते मुलांनी ऑर्डर केलं होतं. तर टेस्ट त्याचा पण अप्रतिम होता. व्हेज टाकोज होते पण खूप छान होते. त्यानंतर मी पण हे कॉकटेल जरा टेस्ट केलं, खूप छान होतं आणि टेस्ट तर अप्रतिमच होती. हे सगळं खाल्ल्यानंतरसुद्धा आमचं पोट भरलं नाही, म्हणून मग शेवटी आम्ही गार्लिक नान मागवले आणि मटणची भाजी मागवली, म्हणजे ग्रेव्ही मागवली, भाजी नाही म्हणता येणार. त्यानंतर मुलं म्हटले की स्वीट तर काहीतरी झालंच पाहिजे, मग इकडे सिझनिंग ब्राउनी मागवली. आणि हो, आम्ही दोघांनी सेपरेट मागवली आणि त्यांच्या दोघांची सेपरेट, आम्ही काही शेअर केली नाही त्यांच्याशी, कारण आमची पण ॲनिव्हर्सरी आहे. म्हटलं सगळं तुम्ही ऑर्डर करताय. त्यानंतर इकडे रिव्ह्यू देण्याचा नंबर आला आहे दीदीचा आणि ती रिव्ह्यू देते. तर त्यांचं काम ते अजिबात विसरत नाही, अगदी व्यवस्थित करतात. मग बिल वगैरे पे केलं आणि मग निघालो तिथनं आणि आलो घरी. आल्यानंतर तर मुलं लागलीच थकतात घरी आल्यानंतर. तर इकडे आता त्यांचं चाललेलं आहे, चेंज वगैरे करतील आणि आता आम्ही आजचा ब्लॉग इथेच संपवतो आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.